आजची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय, फडणवीसांची गटनेतेपदी निवड झालेली आहे आणि आता तेच पुढचे मुख्यमंत्री होणार हे निश्चित झालंय। भाजपच्या गटनेतेपदी निवड झाल्यानंतर फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर राज्यभरामध्ये भाजपच्या गोटामध्ये जल्लोषाचं वातावरण दिसतंय। जल्लोष भाजपचे कार्यकर्ते करताना दिसून येत आहे। त्याची दृश्य आपण बघू शकतोय। पुणे असेल, नाशिक, नागपूर, अमरावती, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एकमेकांना पेढे भरवत, नृत्य करत, नाचत गाऊन हे सर्वजण जल्लोष साजरा करताना दिसत आहेत। उत्साहामध्ये या ठिकाणी एकीकडे लाडक्या बहिणी सुद्धा आपल्याला दिसून येत आहेत। ढोल ताशांचं वादन या ठिकाणी सुरू आहे, तर लाडक्या बहिणी फेर धरताना दिसत आहेत आणि काही लाडके भाऊ सुद्धा फुगडीचा फेर धरताना आपल्याला दिसून येत आहेत। दरम्यान घोषणाबाजी सुरू आहे, आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे। नागपूरमध्ये फटाक्यांची आतिषबाजी केली जाते, तर मोठमोठे कटआउट लागलेले आहेत फडणवीसांचे, कारण फडणवीस हे आता टेक्निकली तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार आहेत, मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार आहे। त्यामुळे आता पुढचे 5 वर्ष फडणवीस सरकार राज्यामध्ये असणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर भाजपच्या गोटात हे आनंदाचं वातावरण आपल्याला दिसतंय आणि अशा पद्धतीने ठिकठिकाणी आनंद साजरा केला जातोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।